अनुभूती आहे। संतांच्या अनुभूतीमध्ये अनुभवामध्ये आणि आपल्या अनुभवामध्ये फरक आहे आणि फरक काय आहे आणि कशामुळे आहे। आपला अनुभव काय जगाविषयी, आपला अनुभव आपल्याला दिसतोय पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेलं हे संपूर्ण जगत। आपल्याला घरं दिसतात, परिवार दिसतात, मंदिरं दिसतात, रस्ते दिसतात, वाहनं दिसतात, दगड वीट माती यापासून बनवलेली घरं दिसतात। परंतु संतांचा अनुभव सांगितला जातो की त्यांना हे जगत रूपाने अनुभवाला न येता हे विश्व त्यांना विश्व रूपाने अनुभवाला न येता देव रूपाने अनुभवाला येतात। त्यांच्या दृष्टीमध्ये संपूर्ण जन त्या ठिकाणी देव झालेले आहेत। चराचर त्या ठिकाणी देव रूपाने अनुभवाला येत आहे। म्हणजे आम्हाला काय येत नाही, म्हणजे आपली दृष्टी जगाकडे पाहण्याची वेगळी आणि साधू संतांची जगाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी आहे। आपण कार्यरूपाकडे पाहतो आणि संत कारणाकडे पाहतात। या जगताचं कारण परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याचं कार्य स्वरूप हे जगत आहे। आपण कार्याकडे पाहतो म्हणून कार्यरूपाने आपल्याला जगत अनुभवाला येतं आणि संत या जगाच्या कारणाकडे पाहतात म्हणून त्यांना हे जगत देव रूपाला अनुभवाला येतं। अमली या जगताचं कारण देव कशा प्रकारे, अमली देवानं जगत बनवलेलं आहे, देवापासून जगत बनलेलं। यतो वा इमानी भूतानी जायन्ते तेन जातानि जीवन्ति किंवा दयापासून हे सगळं महिमंडळ झाले। कुणी म्हणाला देवाचं काय देणं घेणे, अहो आम्ही आमचं गाव बनवलं, आम्ही आमची घरं बनवली, आम्ही आमची मंदिरं बनवली, याच्यावर देवाचं काय कुठं देणं घेणं। आम्ही जग बनवलेलं आहे, देवाची काही गरज नाही। देवाला न मानणारा एक वर्ग बनतो की या जगतामध्ये देवाची तिळमात्र गरज नाही। मग विचार करून पाहिलं तर लक्षात येतं आपण काहीच करू शकत नाही। जे देवानं केलं तेच आपण करतो, जे देवानं बनवून ठेवलेलं आहे त्यालाच वेगळं रूपांतर करतो। नवीन निर्माण आपण काही करू शकत नाही। आपण जरी आपल्या घराची बांधकाम करत असो परंतु घराच्या बांधकामाला लागलेलं मटेरियल आपण निर्माण करू शकतो का नाही? नवीन दगडाचं निर्माण करू शकतो का? दगडाचं निर्माण जर आपल्याला करता आलं असतं, आपण येशवडीच्या मारुतीच्या मंदिराकरता राजस्थानहून दगड आणलाच नसता, इकडच कुठेतरी बनवला असता। दगड बनवता येत नाही। तुम्ही म्हणता आम्ही विटा बनवल्या, परंतु विटाच्या मातीपासून बनवल्या, ती माती बनवता येते का? माती बनवता येत नाही, दगड बनवता येत नाही। ठीक आहे, आपण आता प्रयोग करत आहोत, वाळू बनवण्याचा प्रयोग करत आहोत। म्हणजे वाळू खूप महाग झाली, परंतु जी भगवंताने अशा प्रकार ती वाळू कच ज्याच्यापासून बनवतो दगडापासून, त्या दगडाचं निर्माण आपण करू शकतो। भगवंतानं दिलेल्या वस्तू त्या वस्तूंना त्या ठिकाणी रूपांतरित करतो आणि आपण म्हणतो मी केलं आणि मी बनवलं। वास्तविक या जगाचा करता भगवंत आहे आणि म्हणून साधू संत त्या कारणाकडे पाहतात, भगवंताकडे पाहतात, म्हणून त्यांना हे जगत रूपाने अनुभवाला न येता देव रूपाने अनुभवाला
देव नटला नाना परी म्हणजे देव जर त्या ठिकाणी देवापासून जगत घडलेलं असेल तर आम्हाला का त्या ठिकाणी देवरूपान अनुभवाला येत नाही. म्हणजे जसं सोन्याचे अलंकार आहे, आपण सोन्याच्या अलंकाराला अलंकार रूपानं पाहतो आणि सोना त्याला सोन्याच्या रूपानं पाहतो. असो या जगताकडे आपण जगत रूपानं पाहतो आणि संत या जगताकडे त्या ठिकाणी देव रूपानं पाहतात. दुसरं एक कारण, या जगताकडे संत देव रूपानं पाहतात किंवा देव रूपानं त्यांना अनुभवाला येत. वेदांतामध्ये सर्व श्रुत उदाहरण दिल्या जातं. कोणतं? रज्जू सर्पाकार भासिले जगदंबर. म्हणजे अंधारामध्ये एकदम अंधारी नाही, एकदम प्रकाश नाही, हलक्याशा अंधकारामध्ये एखादा दोरीचा तुकडा पडलेला आहे आणि त्या दोरीच्या तुकड्याला पाहिल्यानंतर एखाद्याला भास झाला गजाचा, म्हणजे तो साप आहे, घाबरतो, तो ओरडायला लागतो, साप निघाला, साप निघाला, बॅटरी आणा, काठी आणा. घरातून लोक धावत येतात, काठ्या घेऊन धावत येतात. कोणी एखाद्याने टॉर्च आणली आणि चमकवली त्या सापावरती, त्याला साप भासत होता आणि चमकवल्यानंतर पाहिलं अरे म्हणजे तो दोरी आहे, दोरीचा तुकडा आहे, साप नाहीये. आणि ज्यावेळेस दोरी दोरी रूपानं कळाली मग त्या दोरीवरती तुडून चालले, कोणी त्याला भेट नव्हतं. परंतु जोपर्यंत दोरी दोरी रूपानं कळाली नाही तोपर्यंत साप रूपानं त्या ठिकाणी भीती घालवतो. तसं हे संपूर्ण जगत काय आहे म्हणजे भासमान आहे, सापासारखं अध्यस्त आहे. कशावर अध्यस्त आहे म्हणजे परमात्मा रूपी अधिष्ठान सत्तेवरती अध्यस्त आहे. जसं दृष्टांतामध्ये दोरी काय आहे म्हणले अधिष्ठान आहे, त्या दोरीवरती भासणारा साप म्हणजे काय आहे अध्यस्त आहे. आणि दोरीवरती साप भासणं यालाच म्हणतात अध्यास. अधिष्ठान, अध्यस्त आणि अध्यास. तसं परमात्मा अधिष्ठान आहे आणि परमात्म्यावरती भासणार आहे संपूर्ण जगत, त्या ठिकाणी अध्यस्त आहे. परमात्म्यावरती म्हणजे देवावरती हे जगत भासणं याचंच नाव अध्यास आहे. विठ्ठल आणि वस्तू ही अधिष्ठानापेक्षा वेगळी नसते, अधिष्ठान स्वरूप असते, अध्यस्त वस्तू. म्हणजे तिथं साप वेगळा होता का नाही, म्हणजे तो अधिष्ठान स्वरूपच होता, भासला नाही काळापुरता. तसं संपूर्ण जगत अध्यस्त आहे आणि या अध्यस्थाचं खरं स्वरूप काय आहे म्हणले अधिष्ठान स्वरूप आहे. अध्यस्थाची वेगळी कोणती सत्ता नाही आणि इथं अधिष्ठान कोण आहे? परमात्मा आहे. पिंडी देह स्तुती ब्रह्मांडी पसारा
देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिवीन व्यर्थ भ्रम हरिवीन सारा व्यर्थ भ्रम. मुख्य पद आहे हरिवीन सारा व्यर्थ भ्रम. भगवंताच्या व्यतिरिक्त जे काही भासमान आहे ते भगवंताच्या सत्तेशिवाय त्या ठिकाणी वेगळं नाही. म्हणून संतांना हे जगत जगत रूपानं अनुभवाला न येता पूजा ध्यान जप त्याशी नाही. संतांच्या दृष्टीमध्ये त्या ठिकाणी संपूर्ण जगत त्या ठिकाणी देवरूपान आहे. आपल्या दृष्टीमध्ये म्हणजे संपूर्ण जगत जगत रूपान आहे. म्हणजे दोन्हीच्या दृष्टीमध्ये भेद. जसं पाणी पाणी प्रत्येक ठिकाणी आहे. प्राप्त पाणी प्रत्येक ठिकाणी आहे परंतु प्रत्येक ठिकाणचं पाणी प्राप्त नाही. जसं इथं आपण कीर्तनासाठी उभे आहोत इथं सुद्धा पाणी आहे परंतु आपल्यामध्ये आणि पाण्यामध्ये अंतर आहे. जमीन म्हणा माती म्हणा दगड म्हणा हे सगळं जर बाहेर काढलं तर पाणी शुद्ध आहे. तसं भगवंताची प्राप्ती म्हणा भगवंताचं दर्शन जे संतांनी अंतःकरण शुद्धीपूर्वक त्या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. आपल्यामध्ये आणि पाण्यामध्ये जे काही अंतर आहे तसं आपल्यामध्ये आणि देवामध्ये अंतर कोणतं आहे. फक्त अंतःकरण शुद्धीचं त्या ठिकाणी अंतर आहे. संतांचं अंतःकरण शुद्ध आहे म्हणून त्यांना देव जगत त्या ठिकाणी देवरूपाला अनुभवाला येतं. आणि आपल्या अंतःकरणाची मनाची शुद्धता नसल्यामुळं आपल्याला हे जगत जगतच रूपाने अनुभवाला येतं. विठ्ठला विठ्ठला आणि अशा प्रकारचा संतांचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आणि म्हणजे अशा साधू जवळ देव राहतो. तुकोबा आहे दुसऱ्या चरणामध्ये सांगतात
देवतया जवळी असे पापणासे दर्शने विठोबा रखुमाई ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने अशा साधू जवळ देव त्या ठिकाणी राहतो, देव वसतो, देव निवास करतो आणि देव निवास करत असल्यामुळं अशा साधूचं दर्शन जरी झालं पापाचा नाश होतो. पापनाशे दर्शने म्हणजे देवाचं दर्शन घेतल्यावर पापाचा नाश होत असतो. साधूचं दर्शन घेतल्यावर कुठे पापाचा नाश होतो का? देव देव आहे, देवाचं सामर्थ्य असतं. साधूचं सामर्थ्य ते कशा प्रकारे होऊ शकतं? म्हणजे देवाची आणि साधूची तुलना करायची झाली तर तुलना होऊ शकते का? सांगितलं देवते संत निमित्त त्या प्रतिमा दिसायला देव आणि संत वेगवेगळे दिसत असतील, परंतु संत देवापेक्षा त्या ठिकाणी वेगळे नाहीत. उलट त्या ठिकाणी देवच त्या ठिकाणी संत रूपाना अवतरित होतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दिनजनामध्ये तुलना करायची. तुम्ही म्हणताना देवते संत खरंच दोन्ही मध्ये तुलना होऊ शकते का? एकात्मता होऊ शकते का? म्हणजे जर विचार केला सामर्थ्याच्या दृष्टीनं, कार्याच्या दृष्टीने जर विचार केला तर देवाचं जे कार्य ते संतांचे कार्य असू शकतं का? म्हणजे देवाचं सामर्थ्य काय आहे? देव म्हणजे करतो अकर्तो अन्यथा करतो करू शकतो. देव काही करू शकतो. म्हणजे काय करू शकतो देव माणसाचं प्रारब्ध बदलू शकतो. तसा कर्माचा सिद्धांत सांगितला. 3 प्रकारचे कर्म सांगितले: प्रारब्ध, संचित आणि क्रियमान. म्हणजे ज्ञान झाल्यावर संचित कर्म जळून जातं, क्रियमान कर्म द्यायला लागत नाही, परंतु प्रारब्ध कर्म भोगूनच फेडावं लागतं. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. ते कर्म जे भोगायला आलेलं आहे, प्रारब्ध ज्याला म्हटलं गेलेलं, ज्याला आपण नशीब म्हणतो, ते भोगावंच लागतं. आणि कधी कधी आपण पाहतो, जसं स्वामी विवेकानंदांचे गुरुजी रामकृष्ण परमहंस ज्ञानी महात्मे होते, परंतु शेवटच्या जीवनामध्ये हाल अपेक्षा झाल्या. कारण शरीराचं प्रारब्ध वेगळं आणि माणसाचा परमार्थ वेगळा. कुणाचं प्रारब्ध पाहून कुणाच्या परमार्थाचं मोजमाप करता कामा नये. ठीक आहे, जे जन्माला घेऊन आले तो भोगत आहे. वर्तमान काळातला परमार्थ त्याच्याद्वारे मोजण्याचा प्रयत्न करू आणि कधी कधी म्हणायला लागतो आपण, काय हो महाराज एवढे हालापेक्षा झाल्या, मग काय परमार्थ केला त्यानं? परमार्थ वेगळी बाजू आहे आणि केलेलं कर्म त्या ठिकाणी भोगणं वेगळी बाजू आहे. विठ्ठला विठ्ठला
ते सुद्धा त्या ठिकाणी बदलता येतं. हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणजे कुणाचा नाश झाला, कुणाच्या प्रारब्धाचा नाश झाला. म्हणजे पती पत्नी होते, दाम्पत्य होतं, ज्यांना मुलबाळ नव्हतं आणि मुलबाळ होण्याकरता मी महादेवांची तपश्चर्या केली आणि महादेव त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि महादेवाने विचारलं, बोला मी प्रसन्न, काय पाहिजे तुम्हाला? आणि वरदानाच्या रूपानं काय मागितलं? म्हणजे आम्हाला पुत्र बाबा, म्हणजे तुम्हाला पुत्र होईल, परंतु दोन्ही पैकी एखादा पुत्र मागा. म्हणजे एकाला 100 वर्षाचं आयुष्य असेल पण त्याला बुद्धिमत्ता नसेल, वेड्यासारखा असेल तो, आणि दुसरा म्हणजे त्याला 14 वर्षाचं आयुष्य असेल, फक्त 14 वर्ष जगेल, परंतु बुद्धिमान ज्ञानी असेल. कोणता पुत्र पाहिजे? यांना म्हटलं मूर्ख पुत्र काय करायचा, 100 वर्ष जगला काय? म्हणजे 14 वर्ष ज्याला आयुष्य, असाच पुत्र आम्हाला व्हावा. झाला, त्यांना पुत्र झाला. जसा जसा तो पुत्र मोठा होत होता तसं ते आई वडील त्याच्याकडे पाहिले की त्यांना दुःख व्हायचं, कष्ट व्हायचं. त्या मुलाने एक दिवशी विचारलं, तुम्ही माझ्याकडे पाहिलं की दुःखी होता, कष्टी होता, नेमकं कारण काय? सांगितलं एक दिवशी कारण, म्हणजे बाळ तुझं आयुष्य फार थोडं, 14 वर्षाचं आयुष्य घेऊन आलेलं फक्त. आणि तो बाळ कोणी साधारण नव्हता, त्या बाळाचं नव्हतं मार्कंडेय ऋषी, महादेवाचा अशीम अशा प्रकारचा भक्त. आणि माहीत झालं की आपलं आयुष्य थोडंसं उरलेलं आहे आणि नेहमी शिव मंदिरामध्ये राहणं, शिवपूजन करणं, नामस्मरण करणं, सारखं महादेवाच्या भक्तीमध्ये लिहिलं. आणि ज्यावेळेस त्याचे 14 वर्ष पूर्ण झाले आणि त्याला नेण्याकरता त्या ठिकाणी यमराज आलेले, यमदूत आलेले, आणि त्यावेळेस आपल्या त्या शिवपिंडीला त्या ठिकाणी मिठी दिलेली, आलिंगनामध्ये घेतलेलं आहे. जोरात महादेवाचा धावा केला आणि त्या छोट्याशा 14 वर्षाच्या बालकाचा धावा महादेवाने ऐकला. आणि महादेवांचं नावच आहे आशुतोष, लवकर पावणारा देव म्हणजे महादेव. महादेव त्या शिवपिंडीतून प्रगट झाले आणि प्रगट झाल्याबरोबर हातात त्रिशूळ आणि धावायला लागले. यमराज इथं गेले आणि ज्यांना फक्त 14 वर्षाचं आयुष्य होतं त्यांना अनंत वर्षाचं आयुष्य प्राप्त झालं. का? म्हणजे त्यांचं प्रारब्ध तर फक्त मोजून 14 वर्षाचं होतं, परंतु हरी कृपे त्याचा, भगवंताची कृपा झाली तर प्रारब्धाचा नाश होऊ शकतो. तसं म्हणले तुमच्या एखाद्या साधूच्या कृपेनं म्हणा, साधूच्या आशीर्वादानं म्हणा, कुणाचं प्रारब्ध बदललंय का, नशीब बदललंय का? बदलता येतं, म्हणजे नशीबही बदलता येतं. जसं ज्ञानोबरांच्या जीवनातला प्रसंग, ज्यावेळेस अंत्ययात्रा चाललेली होती आणि सच्चिदानंद बाबा ज्यांचं नाव, त्यांच्या पत्नी दर्शनाला गेल्या, सौभाग्यवती म्हटलं. त्यामुळे माझ्या पतीची त्या आरती चाललेली, तुम्ही सौभाग्यवती आशीर्वाद देता. आणि ज्ञानोबरांनी जाऊन हाक मारले आणि हाक मारल्याबरोबर सच्चिदानंद बाबा उठून उभे राहिले. प्रारब्ध संपलेलं होतं. संतांच्या सामर्थ्यानं, शब्दामध्ये सामर्थ्य, त्या ठिकाणी प्रारब्ध बदललं. काशीमधील घटना, काशीमध्ये गोस्वामी तुळशीदासजी राहायचे. एक दाम्पत्य, एक पती पत्नी गोस्वामी तुळशीदास संकट गेले. म्हणजे महाराज आम्हाला संतती नाही, मुलबाळ नाही, काहीतरी कृपा आशीर्वाद करा, मुलबाळ होईल अशा प्रकारे. आणि माणूस ज्या वेळेस सगळे कर्म करून थकतो, दवाखाने, वैद्यगिरी, जे काही करायचं करून थकतो, शेवटी त्याला आठवतं साधू किंवा देव. म्हणतात देवाशिवाय दुसरा काही पर्याय नाही. तसं ते गेलं, दाम्पत्य पती पत्नी गेले. गोस्वामी तुळशीदासांनी आपल्या पूजा घरामध्ये जाऊन प्रभू रामचंद्राला विचारलं, देवा हे समोर पती पत्नी आलेले आहेत, यांना मुलबाळ नाही, मुलबाळ होईल किंवा नाही? प्रभू रामचंद्राने सांगितलं त्यांना या जन्मामध्ये मुलबाळ होणं शक्य नाहीये. गोस्वामी तुळशीदासांनी सांगून टाकलं की म्हणले तुम्हाला या जन्मामध्ये संतती नाहीये. ठीक आहे म्हणजे आमचं प्रारब्ध जसं असेल तसं. तिथून निघाले आणि त्याच काशी नगरीमध्ये एक आश्रम आहे, बाबा केदाराम आश्रम. फार पुरातन आश्रम आहे, गोस्वामी तुळशीदासांच्या त्या काळामध्ये असणारा आश्रम. आणि त्या आश्रमाचे अधिष्ठाते होते त्या विरक्त संत राहायचे. आता खूप मोठा आश्रम बनलेला, परंतु त्या काळामध्ये साधारण आश्रम होता. आणि त्या बाबाजींचं नाव होतं बाबा केदाराम. विरक्त त्या ठिकाणी साधू होते. त्यांना कुणाशी काही देणं घेणं नव्हतं की कोण येत आहे, कोण दर्शन करत आहे, कोण जात आहे. आपल्या आपल्या नाम साधनेमुळे तत्पर असायचे. आणि पती पत्नी आले आणि त्यांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याबरोबर सहज केदाराम बाबाच्या मुखातून शब्द गेले, पुत्रवती भव. आणि त्या साधूचा आशीर्वाद त्यांना लाभला, त्यांना पुत्र झाला. आणि त्यांना वाटलं की चला आता साधूचा आशीर्वाद लाभलेला, साधूच्या आशीर्वादाने आपल्याला पुत्र झालेला आहे, साधूच्या मुखातून निघालेला शब्द खरा झालेला आहे. आणि मग आता साधूच्या दर्शनाकरता जायला पाहिजे.
जसं आपण एखादा संकल्प करतो मारुतीराजा समोर, मारुतीराज हे काम हो दे, आम्ही अमुक करू, नाश्त्याची पंगत देऊ, जेवणाची पंगत देऊ, एवढे पिढे वाटू, एवढी दक्षिणा टाकू, काहीतरी मनामध्ये आपण साकडं बांधतो आणि मनोकामना पूर्ण झाली. कधी कधी आपलं मन काय म्हणतं, नाही आपल्या नशिबातच असेल, मारुतीराच्या आशीर्वादाची काय करू. आपलं साकडं पूर्ण होण्याकरता कधी कधी आपण दिवस पुढे लोटली जातो. पूर्ण पंगत झालं ना आपलं काम, करू म्हटले पंगत, परंतु काही काही लोक एवढी घाई करतात, म्हणले महाराज आम्हाला तात्काळ पंगत पाहिजे. देवानं आमचं मारुतीराजाने फार मोठं काम केलेलं आहे. अहो म्हणले 2024, 2025, 2026 सगळ्या पंक्ती बुक आहेत. म्हणजे काही करा, हे पैसे तुम्हाला केव्हा करायचे तर पंगत करा, परंतु आमच्याकडे देवाचं खोडं आमच्याकडे ठेवू नका. आणि काही लोक दिवसाने दिवस लोटत राहतात. असंच एका माता माऊलीने मारुतीराज समोर संकल्प केला, मारुतीराज 3 मुली, आता 4थी मुलगी नको, आता 4था मुलगा पाहिजे. आणि मी इथं पंगत घाले शनिवारी संकल्प केला. मारुतीराजांनी संकल्प तिचा पूर्ण केला, मुलगा झाला. आणि मग मालकाकडे तिथं सांगणं, अहो स्वामीजीला फोन करा, आपल्याला पंगत करायची. मी बोललेली मारुतीराज समोर बोललेली, हो करू ना. मालकाला छंदच नव्हता देवाचा, त्याचा विश्वासच बसत नव्हता या गोष्टीवरती. आणि ज्या वेळेस एखाद्या वेळेस त्या बालकाची तब्येत बिघडायला लागली ना, मग त्या मातामुळे जास्त चिंता वाटायची. अहो बाळाचं दुखतंय, मग जरूर काहीतरी आपला संकल्प राहायला पूर्ण करायला म्हणून काही होत असेल, लवकर जा. काही माणसं तर संकल्प पूर्ण करायला इतका वेळ लावतात. एका गावामध्ये कीर्तनाला गेलो आणि सांगितलं की मला महाराज कीर्तन आहे, नगर भोजनाचं कीर्तन आहे. म्हणजे कशाबद्दल आहे, मला मुलगा नव्हता, मुलगा झाला म्हणून कीर्तन आहे. कीर्तन झाल्यानंतर बैठकीमध्ये बसल्या विचारलं, म्हणजे बाळा कुठे आणा. त्या बाळाला पाहू द्या, मारुतीराजाच्या कृपेने झाले. म्हणे महाराज ज्यानं तुम्हाला बुक्का लावला, ज्यानं तुम्हाला हार घातला, तोच तो मुलगा होता. तो जवळपास 26-27 वर्षाचा. दुसरा म्हटला गावातला, आणि गावातले असतात एकाच 2 म्हणणारे. म्हणजे महाराज कशाचं यांना आठवलं, लग्न होत नाही. मग त्याच्या आईला आठवलं असेल की तेव्हा संकल्प केलेला, आता लग्नाला अडचण निर्माण होत असेल म्हणून पंगत घालतायत, म्हणून नगर भोजन करतायत. आपण देवा पुढे केलेला संकल्प वेळेत पूर्ण केला पाहिजे, विलंब करता कामा नये. त्यांनी संकल्प काही केलेला नव्हतं, त्यांना आशीर्वादानं प्राप्त झालेलं होतं. गेले किनाराम बाबाजीचं दर्शन घेतलं. बाबाजीला आताही काही देणं गेलं नव्हतं की माझ्या कृपेनं काही झालेलं आहे. तिथून गेले गोस्वामी तुळशीदासांकडे. तुळशीदासांनी विचारले, बाळ कुणाचं? म्हणजे आमचंच. अहो तुम्ही आलता म्हणजे आमच्याकडे. म्हणजे हो. मग तुम्हाला जर पुत्र होणार नाही असं देवाने सांगितलं होतं. म्हणजे झालं. आणि ज्यावेळेस तुळशीदासजी प्रभू रामचंद्राला विचारता, देवा हे कसं, मला का खोटं ठरवता, त्यावेळेस देवानं उत्तर दिलं, तुळशीदासजी बाबा किनारामजी तपस्वी साधू आहेत आणि साधूच्या वाणीमध्ये, साधूच्या आशीर्वादामध्ये तशा प्रकारचं सामर्थ्य आहे. माणसाचं प्रारब्ध, माणसाचं नशीब, माणसाचं भाग्य सुद्धा त्या ठिकाणी बदलू शकतं. त्या जोडप्याच्या नशिबामध्ये मुलबाळ नव्हतं, परंतु एका साधूच्या मुखातून निघालेले शब्द खरे ठरवण्याकरता देवाला म्हणजे मला सुद्धा त्याचं प्रारब्ध बदलावं लागतं. विठ्ठला सामर्थ्याच्या दृष्टीने संत देवापेक्षा कमी नाहीत. म्हणजे कार्याच्या दृष्टीने म्हणजे देवाचं कार्य काय आहे? कार्य भक्ता राखे पायापासी, दुर्जनांशी संवारे. भक्तांचं रक्षण करणं, दुर्जनांचा नाश करणं हे देवाचं कार्य. म्हणजे संतांचं कार्य काय? अहो संतांचं कार्य म्हणजे याच्यापेक्षा महान आहे. दुष्टांचा नाश करणं सोपं आहे, परंतु दुष्टाचा दुष्टपणा संपवणं फार अवघड आहे. अपना सारे के करती, अपना सारे करीते संत जगावरती त्या ठिकाणी उपकार करत असताना देवापेक्षा संतांचं कार्य मोठं आहे. देवाच्या अवताराविषयी, देवाची अवताराची कारण मीमांसा सांगत असताना गीतेमध्ये सांगितलं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हा श्लोक जर साधूसाठी वापरायचा असेल तर कसा करावा लागेल?
परित्राणाय साधुताम. साधून साधूचं रक्षण नाही, साधू मध्ये असताना जी साधुता आहे त्या साधुतेचं रक्षण केलं. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्टताम. दुष्टांचा नाश नाही केला, दुष्टामध्ये असणारी जी दुष्टता आहे, वाईटपणा आहे. कधी कोण्या साधून कोण्या दुष्टाला मारलं असा कुठं उल्लेख आढळतो का? नाही. दुष्टामध्ये असणारा दुष्टपणा संपवला. जे खळांची व्यंकटी सांडो खळाला देवाला संपवला असेल, परंतु आपल्या संतांनी त्या खळामध्ये असणारा खळपणा दुष्टपणा संपवलेला आहे. म्हणजे देवापेक्षा सुद्धा कठीण कार्य त्या ठिकाणी आमच्या संतांनी केलेलं आहे. म्हणून संत देवापेक्षा कमी नाहीत. म्हणून देवाच्या दर्शनानं जसा पापाचा नाश होतो, तसं संतांच्या दर्शनानं सुद्धा पापाचा नाश होतो. देवतया जवळी असे पापनाशे दर्शने विठ्ठल. आणि संतांच्या आणि सामान्य माणसाच्या जीवनातला आणखी एक फरक त्या ठिकाणी तुकोबांनी सांगितला. अभंगाच्या तिसऱ्या समता. संतांच्या दृष्टीमध्ये संतांच्या जीवनामध्ये काम क्रोधादी विकारांना त्या ठिकाणी चाली नाही. म्हणजे काम क्रोधादी विकार काय करतात? म्हणजे काम क्रोधादी विकार हे भगवंताच्या भजनामध्ये अडचण निर्माण करतात. जो जीव जो मनुष्य भगवत प्राप्ती करता निघालेला आहे, त्या भगवत प्राप्ती करता निघालेल्या मनुष्याच्या जीवनामध्ये कधी कामाच्या रूपानं, कधी क्रोधाच्या रूपानं, कधी मोहाच्या रूपानं, कधी आसक्तीच्या रूपानं, वेगवेगळ्या विकाराच्या रूपानं त्या ठिकाणी अडचणी निर्माण करतात. आणि जीव भगवंतापर्यंत त्या ठिकाणी पोहोचत नाही, मध्येच त्या ठिकाणी अटकून बसतो. परंतु संतांचं जीवन पाहिलं तर म्हणजे संतांच्या जीवनामध्ये काम क्रोध आदी विकारांना थारा नाही. म्हणजे तुकोबारांचं जीवन जर पाहिलं, तुकोबारांच्या जीवनामध्ये काम क्रोध आदी विकार होते का? म्हणे नाही. तुकोबारांच्या जीवनामध्ये काम शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक इदम मे शाद, इदम मे शाद, ही मला पाहिजे, ते मला पाहिजे, ते मला पाहिजे, ही जी भावना आहे यालाही काम म्हटलेलं. आणि विपरीत लिंगाविषयी असणारं आकर्षण त्यालाही काम म्हटलेलं आहे. पती पत्नीला आणि पतीचं पत्नीला असणारं आकर्षण याला गीतेमध्ये भगवंतानं काय म्हटलेलं? धर्मा विरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. तो काम या ठिकाणी नाही. परंतु तुकोबारांचं जर जीवन पाहिलं, तुकोबारांना ज्यावेळेस महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक प्रकारचे उपहार पाठवले, तुकोबारांनी सांगितले हे उपहार आमच्या कामाचे नाही, ते घेऊन जा. विचार करा, ते तुकोबाराय होते. आजच्या काळातले एखादे कोणी महाराज असेल तर म्हणले जाऊ महाराष्ट्राचे राजे त्यांच्याकडे एवढे आणि त्यांनी एवढंच पाठवलं, आणखी पाठवा म्हणा. परंतु त्या काळचे ते तुकोबाराय होते, संत होते, ज्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी प्रपंचाविषयी संसाराविषयी त्या ठिकाणी आसक्ती नव्हती. ज्यावेळेस भंडाऱ्या डोंगरावर भामचंद्र डोंगरावर जायचं, ज्यावेळेस तुकोबारांचा प्रचार प्रसार व्हायला लागला, लोकांमध्ये नाव व्हायला लागलं, काही स्थापित लोकांना हे सहन होत नव्हतं की तुकोबारा एक सामान्य परिवारातला माणूस आणि त्याचं एवढं नाव विख्यात होतं.
म्हणजे तुकोबारायांना अनेक प्रकारे खाली आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तुकोबारायांचं नाव काही कमी होत नव्हतं, वाढतच जात होत. म्हणजे मग आता आरोप करावा, सगळ्यात मोठा आरोप जो आरोप झाला की माणूस समाप्त होतो, चारित्र्यातून त्या ठिकाणी समाप्त होतो. स्त्रीचा त्या ठिकाणी आरोप करण्यासाठी एका वेश्येला पाठवलं, पण त्या वेश्येला सुद्धा त्या ठिकाणी उत्तर दिलं, जा येऊ माते न करे सायास आम्ही विष्णुदास तैसे नोही. तुकोबारांच्या जीवनामध्ये काय म्हणावतं, म्हणजे क्रोध तरी होता का? मंबाजी बुवानी काठ्याने मारहाण केली, परंतु रात्री कीर्तनाला ज्यावेळेस मंबाजी बुवा दिसले नाही, स्वतः तुकोबाराय त्यांच्या दारावरती जातात आणि चला म्हणत कीर्तनाला चला. काठी चालून तुमचे हात दुखत असतील तर हात दाबून देतो, परंतु कीर्तनाला चला. ही अवस्था त्या ठिकाणी तुकोबारायांची. म्हणून संतांच्या जीवनामध्ये कोणत्याही संतांचं जीवन ज्ञानोबारांचं जीवन. भिक्षा मागायला गेल्यानंतर काही जण भिक्षेच्या जोडीमध्ये भिक्षाने टाकतात, माती टाकायचे, शेण टाकायचे, परंतु ज्ञानोबारांनी कधी वर नजर करून कोणाकडे पाहिलं नाही. काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता. भूती झाली समता म्हणजे सकळ प्राणी मात्रामध्ये, सकळ जीवामध्ये समान दृष्टी आहे. कोण दूरचा आहे, कोण परका आहे, हा श्रेष्ठ आहे, हा कनिष्ठ आहे, हा भेदभाव मनामध्ये न ठेवता सर्वाभूती पाहे एक वासुदेव हा भाव त्या ठिकाणी संतांच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून म्हटलेले काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता. आणि संतांच्या जीवनामध्ये म्हणजे कसल्याही प्रकारचा भेद राहिलेला नाही आणि कसल्याही प्रकारचा अभेद राहिलेला नाही. शेवटच्या जन्मात मने भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने ज्ञानेश्वर माऊली
विठ्ठल जय जय विठ्ठल